नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे, त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा
ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त
पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत।
अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे।
हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूळ मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूळ मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे।
डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे।
या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशात आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशात आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांचा या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशात आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे।
अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशात आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशात आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशात आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते।
गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। आषाढी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी पंढरपुराला रवाना झालेले आहेत। अशाच आषाढीच्या मुहूर्तावर आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे। हा सिनेमा म्हणजे डंका। या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। डंका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे की गावात विठ्ठलाची मूर्ती हरवलेली आहे। अशात गावातील मूल मंदिर पाडून नवीन ठिकाणी मंदिर बांधण्याची कल्पना समोर येते। गावातील काही गावकऱ्यांच्या या गोष्टीवर विरोध आहे। त्यामुळे अनिकेत विश्वासराव हरवलेल्या मूर्ती पुन्हा शोधून आणण्याचं ठरवतो। यावेळी त्याला किती अडचणीला समोर जावे लागेल, याशिवाय गावातील मूल मंदिर वाचतं का याची रंजक कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे। डंका सिनेमात अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर्णी, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षय गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, महेश जाधव हे कलाकार झळकणार आहे। डंका हरिनामाचा हा सिनेमा पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे। 19 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यामुळे सर्वांना हा सिनेमा पाहण्याची परवानगी मिळेल यात शंका नाही।